कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की यथावकाश कधी कधी येणार येणार आहे, आम्ही तेच म्हणतोय, कारण तर सॉन्ग लवकरच वगैरे पण आलेलं आहे त्याचं. लवकरच येतोय यथावकाश. आधी तर ती शॉर्ट फिल्मच होती. तो म्हणे अशी अशी स्टोरी आहे, कारण तो देखील माझे व्हिडिओ तेव्हा पाहत होता. फक्त युट्यूब मधून पैसा भेटतो इतकी गोष्ट लक्षात ठेवून जर समजा युट्यूबकडे येत असतील लोक, तर मग जरा कठीण असतं आणि पेशन्स गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही लगेच स्टार्ट केलं आणि पहिल्या महिन्यात तुम्हाला इन्कम भेटेल अशी अपेक्षा ठेवायची नाही. म्हणजे आता महाराष्ट्रातलं सगळं टॉपचं कोणतं हॉटेल, तर मग ताज हॉटेल. तर मग अनिल शेट आमचे म्हणले की भाई एकदा आपण जाऊन बघूयात. मी म्हटलं चालते, अर्धे तू भर अर्धे मी भरतो म्हटलं. आणि लोकांमध्ये तर प्रचंड असते क्रेज की ताज हॉटेल आहे, मग चहा केवढ्याला असेल, हे केवढ्याला असेल. आणि मग मला लक्षात आलं की सामान्य माणसांना ज्या गोष्टींबद्दल प्रश्न असतात ते प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून जर समजा सोडवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ जास्त चालतात. तर आता मी समजा बोलताना अटकतोय, तर बरेच लोक मला म्हणतात की अरे लाजाळू आहेस तू, खूपच शाय आहेस. तर ते शाय असण्यामागचं मूळ कारण ते आहे. पण ज्यांना समजा माहिती नसेल आणि व्हिडिओ बघत असाल तर असं म्हणजे स्टॅमरिंग वर तरी इलाज होऊ शकतो. आता आपण जर उदाहरणं पण बघितले, बरीच उदाहरणं आहेत की एमपीएससी करून पुढे गेलेली आणि विविध व्यवसायामध्ये त्यांनी त्यांचं नाव कमवलं. म्हणजे पत्रकारिता असेल किंवा कुठलाही राजकारणाचं क्षेत्र असू द्या, कोणी असू द्या, तशी उदाहरणं आपल्याला दिसतात पॉलिटिक्स मध्ये कुठं पण. त्याच्यामुळे हा अभ्यास पण आहे इम्पॉर्टंट. म्हणजे याच्या नुकसानच होते असातला नाही, नुकसान तर नाहीच होत तुमचं. तुम्ही फक्त पास झाला नाही म्हणजे तुमचं नुकसान झालंय असं आपण म्हणू शकत नाही. पास झाला नाही, अभ्यास आपला कुठेतरी समजा कमी पडलेला असतो किंवा मग लक नाही चाललं. कारण आता जर समजा 4 लाख विद्यार्थी फॉर्म भरतायत आणि जागा जर फक्त 400 आहेत, तर 4 लाख विद्यार्थ्यांचा अभ्यास सारखाच असला तरी सुद्धा पास किती आहेत होणार? 400 पास होणार आहे. म्हणजे 4 लाख विद्यार्थ्यांनी फक्त टाइमपास केला असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे पास झालं नाही, आपलं लक नव्हतं किंवा मग आपला थोडा कुठेतरी अभ्यास कमी पडला, पण तो वाया कधीच नाही जात अभ्यास. आता जे पॉलिटिकल वातावरण आहे, म्हणजे जागा कमी येतात किंवा मुलं अभ्यास, तुम्ही जसं म्हणले 4 लाख मुलं अभ्यास वगैरे करतात, जागा 400 आहेत. मग ह्या पॉलिटिकल सिच्युएशन बद्दल काय वाटतं त्याच्यामध्ये? जागा वाढायला पाहिजे, कारण आपण जर समजा बॅकलॉग बघितला प्रत्येक ऑफिस मध्येही म्हणजे बरेच असे वॅकंट पोस्ट आहेत, परंतु तो आता निर्णय सरकारचा असतो. कारण जागा समजा वाढल्याही तरी 400हून काय त्या 4000 नाही होणार. त्या जर समजा झाल्या तर 400हून फार फार तर 800 होतील, परंतु जास्त नाही होऊ शकत. परंतु त्या जर समजा 800 जरी झाल्या तरी बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय मग? कारण 4 लाख विद्यार्थी आहेत ना फॉर्म भरणारे. जागा समजा वाढल्याही तरी काय करणार? कारण आता क्लर्क टायपिंगची जवळपास 7,500 जागा होत्या निघल्या, तर त्याच्यासाठी 1 लाख विद्यार्थ्यांनी मेन्स आहे हे दिल्ली. तरी सुद्धा 1 लाख विद्यार्थ्यांमधूनही पास फक्त 7,500च आहेत होणार. म्हणजे तुम्ही जागा कितीही काढल्या तरी जागा कमीच पडणार आहेत. त्यामुळे फक्त ह्या जागा आहेत म्हणजेच आपला लाईफ आहे असा विचार न करता यांच्यासाठी तर प्रयत्न करा. झालं तर ठीक आहे, नाही झालं तर दुसरं काय करता येईल हे बघणं जास्त गरजेचं असतं. एक्झिट कसा असला पाहिजे, म्हणजे सध्या आता समजा कधी कळायला पाहिजे आपल्याला की एक्झिट आहे किंवा काय करायला पाहिजे, ऑप्शन दुसरे कुठले कुठले आपण एक्सप्लोर करायला पाहिजे? मला असं वाटतं की आता 3 वर्ष तर आधी समजा फुल फ्लेजने आपण अभ्यास करून पाहायला पाहिजे की मला जमतंय का. तर 3 वर्षात जर समजा आपली कंबाईनची म्हणा किंवा मग सरळ सेवेची म्हणा, राज्य सेवेची म्हणा, कुठलीच प्रिलिम जर समजा आपण पास होऊ शकत नसू तर मग थांबलेलं बरं. म्हणजे असं जर आपण म्हणलं की नाही आता अभ्यास झालेला आहे, आणखीन 1 वर्ष मी ट्राय करतो, कारण ते 1 वर्ष ट्राय करतो असं म्हणण्यातच आपले 7-8 वर्ष चालले जातात. कारण 3 झाले तर आपण म्हणतो आणखीन 1 वर्ष, 4 होतात. मग आता असं वाटतं की अरे 4 वर्ष आहे केलेलं, आता जर सोडलं तर मग हे वेस्ट जायचं. आणखीन 1 वर्ष, 5 वर्ष. मग 5 झाले तर असं वाटतं की अरे 5 वर्ष झाले, आता जर सोडलं तर मग वेस्ट जायचं. त्यामुळे हा विचार करणारे खूप जण असतात आणि जास्त लोकसंख्या हीच आहे विचार करणारे की मग वेस्ट जायचं आणि त्यानंतर करायचं काय हे कुणाचं फिक्स नाही राहत. हॉटेल एक ऑप्शन असतो, पण हॉटेल टाकण्यासाठी देखील भांडवल लागतं. परत मग तेवढी मेहनत घेण्याची तुमची तयारी असली पाहिजे, कारण ते जर करताय तर तुम्हाला मग सुट्ट्या बिट्ट्या घेणं तिथं जमत नाही. त्यामुळे तो एक वेगळा असतो विषय. प्रत्येक जणांनी आपल्या स्किलनुसार जर समजा व्यवसाय निवडला तर
चांगलं म्हणजे ते फायद्यात राहू शकतात. आता बरेच जण MPSC मधले असे आहेत, हॉटेलवाले सगळ्यात जास्त आहेत. त्याच्यानंतर मग चहाच्या ज्या फ्रँचायझी असतात त्या आहेत घेतलेल्या. त्यानंतर बुक स्टॉलही बरेच जण टाकतात. आणि त्यानंतर जर समजा बऱ्याच जणांचा अभ्यासिका, हॉस्टेल, हुशार असतील विद्यार्थी तर त्यांनी क्लास पण ते टाकतात. तर मग असे बरेच ऑप्शन असतात. आता प्रत्येकाचा ऑप्शन ज्याच्या त्याच्या परीने त्याने ते निवडायला पाहिजे आणि करतायत समजा मुलं. कारण जर समजा झालं नाही तर सरते शेवटी काही ना काही तर करणंच आहे, नाही काही तर मग शेती का होईल, पण तुम्हाला करणंच आहे. पण तुम्ही शेतीही जर समजा प्रॉपरली जर समजा मॉडर्न पद्धतीने जर केली तर त्याच्यातूनही चांगलं उत्पन्न आपल्याला भेटू शकतं. आणि आता तुम्ही मूवी पण काढलाय म्हणजे यथावकाश, त्याच्याबद्दल काय म्हणजे काय आहे तो मूवी, म्हणजे कशाबद्दल? यथावकाश म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची कहाणी आहे ती. आणि आमचे जे डायरेक्टर आहेत अविनाश शेंबटवाड, ते स्वतः तहसीलदार आहेत. त्यांची स्टोरी आहे मेन. आणि पिक्चरचा जो स्क्रीन प्ले, डायलॉग जे आहेत तर ते त्यांनी आणि मी आहेत लिहिलेले. तर तो जेव्हा मला भेटला होता ते म्हणे की आधी तर ती शॉर्ट फिल्मच होती. तो म्हणे अशी अशी स्टोरी आहे, कारण तो देखील माझे व्हिडिओ तेव्हा पाहत होता. तर आमची सहज अशी भेट झाली. तो म्हणे अशी अशी स्टोरी आहे म्हणे, शॉर्ट फिल्म आपल्याला करता येईल. तर मग आम्ही बसलो, त्याच्यावरती विचार केला की शॉर्ट फिल्म एक होऊ शकते. समजा आधी वेगळी होती स्टोरी त्याची, म्हणजे कोर तोच होता, परंतु स्क्रीन प्ले वगैरे थोडासा त्याचा सिरियस होता, थोडा डायलॉग वगैरे फारसे काही त्याच्यामध्ये नव्हते. पण नंतर मग जसं जसं आम्ही बसत गेलो स्क्रिप्टिंगला आणि लोकांसोबत चर्चा करत गेलो, तर मग लोक म्हणायला लागले की शॉर्ट फिल्मपेक्षा समजा तुम्ही करतच आहात तर मग थोडं मोठं करा. वाढता 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 मग तो डायरेक्ट आता फीचर फिल्मच आहे ती ही झालेली. आणि स्टार्टिंगला ती सिरियस होती फक्त, पण म्हणलं फक्त सिरियस जर असलं पहिल्यापासून शेवटपर्यंत तर लोक तेवढे बघणार नाही. त्यामुळे मग आम्ही फर्स्ट हाफ जो आहे तो थोडासा कॉमेडी टाईपचा हलका फुलका ठेवलेला, आणि सेकंड हाफ मात्र खूप सिरियस आहे. आणि एकंदरीत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावरती अशी वेबसिरीज म्हणा किंवा मग पिक्चर म्हणा आतापर्यंत आलेला नव्हता. UPSC मध्ये ऍस्पिरंट वगैरे त्यांनी आणलेलं, परंतु MPSC मध्ये असं काही आणलेलं नव्हतं. आणि आम्हाला असं वाटलं की मग आपली जी स्टोरी आहे, जी आपण जगलोय ते आपण कुठेतरी जगायला सांगायला पाहिजे, रियालिटी काय आहे. तर मग ते आम्ही त्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळा जो आमचा कास्ट अँड क्रू होता तो प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक कलाकार हा MPSCचा अभ्यास करणारा विद्यार्थीच आहे. म्हणजे कुणालाच बाहेरचे कास्ट नाहीच आहे काय? बाहेरचे फक्त 2 जण आहेत जे सिनियर आहेत. समजा वारकऱ्याचा रोल आणि घरमालकाचा रोल, तर ते फक्त 2 जे आहेत ऍक्टर, तर तेच फक्त सिनियर होते ज्यांनी चित्रपटामध्ये काम आहे केलेलं. बाकी प्रत्येक जण हा नवीन होता. ऍक्टिंग म्हणजे मीच काय जर समजा युट्यूबवर केली तीच होती फक्त, बाकी लोकांनी ऍक्टिंग पण केलेली नव्हती त्याच्यामध्ये. आम्ही मग स्टार्टिंगला 3 महिने तर फक्त वर्कशॉप होता आमचं, अशी ऍक्टिंग करा, रोज नाटकासारखी त्याची तालीम व्हायची आमची. त्यानंतर पण प्रत्येक जण हा म्हणजे एक्सायटेड होता आणि प्रत्येकाने तेवढा वेळ दिला, त्यामुळे मग तो चित्रपट होणं शक्य झालं. आणि 2-3 स्क्रीनिंग आहेत त्याच्या, म्हणजे एक NFI ला होती ठेवलेली, त्यानंतर एक चंद्रपूरला आणि एक मुंबईला होती ठेवलेली. तर आता सध्या तो फेस्टिवलला आम्ही पाठवलेला आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की यथावकाश कधी येणार. लवकरच येतोय यथावकाश, फेस्टिवलला आता पाठवलेला आहे. पण जास्तही काही आम्ही फेस्टिवलची वाट पाहणार नाही आहोत. 2 फेस्टिवल म्हणजे मुंबई इंडिपेंडंट फिल्म फेस्टिवल मध्ये विनर होता तो यथावकाश, आणि एक शांतादेव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होतो त्याच्यामध्ये पण ते आहेत, म्हणजे विनर आहे. आणि बऱ्याच फेस्टिवलला पाठवलेला आहे, परंतु आम्ही फार तर समजा आता 2-3 महिने वाट बघू. इतर कुठं जर समजा सिलेक्ट झाला तर ठीक आहे, नाहीतर मग पब्लिकसाठी एखाद्या OTT वरती, किंवा मग नाहीच काही झालं तर मग आपलं YouTube चॅनल आहे त्याच्यावरती मग तो टाकण्यात येईल. म्हणजे तुमचं ते MVF आणि TVF थोडं सेम नाही काय? TVF त्याच्यावरच ते ऍक्च्युली होतं घेतलं, कारण आता YouTube चॅनल आपण स्टार्ट केलंय, तर मग काय करायचं बाबा. तर मी तेव्हा मग TVF चे व्हिडिओज पाहत होतो, आणि त्यांची जी टीम होती TVF ची ती सगळी IITतले आहेत, ते सगळे इंजिनियर. तर मी म्हटलं त्या इंजिनियर लोकांनी जर समजा द व्हायरल फीवर स्टार्ट आहे केलेलं, तर मग हा इंजिनियर काय करू शकतो. तर मी म्हटलं मग आता काय नाव ठेवता येईल, कारण नाव तेव्हा म्हणजे आपल्याला फुल टाइम युट्यूबच करायचंय असला काही विचार नव्हताच.
मी म्हटलं मग द व्हायरल फिवरचा आपण मराठीमध्ये कंटेंट करतो, तर म्हटलं मग मराठी व्हायरल फिवर जर समजा ठेवलं तर मग चांगलं राहील. मग त्याच्या मागे असं काही फार दुसरं काही लॉजिक नव्हतं, त्यामुळे ते ठेवलं. परंतु एकदा जर नाव तुमचं फेमस झालं की मग झालं, नंतर मग ते तुम्हाला चेंज करू शकत नाही तुम्ही. त्यामुळे मी म्हणेन की जे युट्यूबर नवीन येत आहेत आणि ज्यांना असं वाटतं की आपण लॉंग टर्म साठी हे करणार आहोत, तर त्यांनी आधी थोडासा वेळ घ्या आणि नावासाठी, आणि नंतर मग समजा जरी एकदा नाव ठेवलं, तसं कुठल्याही नावाने तुम्ही स्टार्ट केलं तरी काही फारसा फरक पडत नाही. काही नाव आता स्टार्ट करा. आता आशिष चंचलानी, आता हे त्याच नाव आहे, पण तो टॉपचा आहे सध्या, आणि अमित भडाना वगैरे, त्यामुळे नावाचा काही फरक नाही पडत. पण तरी जर आपल्याला नाव थोडंसं कॅची जर पाहिजे असेल तर आधी थोडासा वेळ घ्या, त्यानंतर मग जर समजा तुम्ही स्टार्ट केलं तर. अमित भडाना किंवा हे जे तुम्ही आता म्हणले ह्यांचं वगैरे तुम्ही म्हणजे अगोदरपासून फॉलो करत होते का कसं होतं? आधी मी त्यांचे बघत होतो असे, मी जास्त बीबी की वाईन्सला होतो, आणि माझे जे स्टार्टिंगचे होते व्हिडिओ तर ते मी त्याच्या स्टाईलनेच होतो हे करत, म्हणजे कॅमेरा घेऊन. तर लोकांचा एक म्हणजे खूप कमेंट असतात की कॉपी केली, तर तिथे कॉपी फक्त स्टाईलची आहे केलेली, कारण कंटेंट ओरिजिनलच असतो. मी त्याचा जसाच्या तसा कंटेंट उचलून जर मी कॉपी केला असता तर मग त्याला आपण कॉपी म्हणू शकतो. पण प्रत्येक जण असतातच असे कमेंट करणारे की कॉपी केली, त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं. कॉपी ठीक आहे बा, आहे कॉपी ठीक आहे, कारण कंटेंट जर समजा तुमचा चांगला नसेल तर कुणी बघणार नाही, आणि चांगला असेल तर ते जर समजा कॉपीही असेल तरी तर मग लोक बघतात. आणि मध्ये तुम्ही इन्कमचं तर म्हणता सांगणार नाही, पण तुम्ही ताजमध्ये वगैरे गेले होते, काय ते काय होतं? एक नवीन म्हटलं काहीतरी करून पाहावं, कारण म्हणजे आता महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचं कोणतं हॉटेल, तर मग ताज हॉटेल. तर मग अनिल शेट आमचे म्हणले की भाई एकदा आपण जाऊन बघूयात. मी म्हटलं चालते, अर्धे तू भर अर्धे मी भरतो म्हटलं, जाऊयात म्हटलं, पाहू जाऊन काय म्हणजे काय, कारण वन टाइम तर आपण तेवढे म्हणजे खर्च करू शकतो. आणि तिथे मग गेलो, कारण आता ताजच्या आतमधले व्हिडिओ भेटतात का हे मी चेक केलं होतं कुठे, पण मला तसा कुठला व्लॉग दिसला नाही की ताजचं समजा मेनू कार्ड आहे असं तसं, हे कुठेच नव्हतं. आणि लोकांमध्ये तर प्रचंड असते क्रेज की ताज हॉटेल आहे, मग चहा केवढ्याला असेल, हे केवढ्याला असेल. मी म्हणलं हे सामान्य माणसाचे प्रश्न आहेत आणि आपल्यालाही होते ते प्रश्न, तर मग या प्रश्नांचं उत्तर कुठंतरी शोधलं पाहिजे म्हणलं. मी म्हणलं चल म्हणलं, झालं म्हणलं, काय होईल, खर्च होईल म्हणलं, थोडं जाऊ दे म्हणलं, काय विषय नाही. आम्ही गेलो तिथं. मी म्हटलं आता गेलो आहोत, तसं त्या 26/11च्या इन्सिडेंट नंतर ताजच्या आतमध्ये शूटिंग करणं अलाउड नसतं. परंतु मी त्यांना विचारलं की कुठे कुठे आहे अलाउड, तर ते म्हणे तुम्ही रूम मध्ये वगैरे शूट करू शकता, पण असं लॉबीमध्ये इकडे तिकडे असं तुम्हाला शूट करता येणार नाही. तर तिथे मी शूट नाही केलं. मग जिथे अलाउड होतं तिथे मी तेवढंच. पण सगळ्यात जास्त क्रेज मेनू कार्डची असते, कोणती गोष्ट किती रुपयाला आहे. तर तो ब्लॉग जर समजा तुम्ही चेक केला तर लक्षात येईल की त्याच्यामध्ये 5 मिनिटं तर मेनू कार्डवरच आहे की पावभाजी इतक्याला, चहा इतक्याला. आणि त्यानंतर मग स्विमिंग पूल आणि आतमधलं थोडं थोडं मी तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रत्येकाला अपील झाला तो व्हिडिओ, कारण लोकांनी ताज पाहिलेला असतो परंतु बाहेरून पाहिलेला असतो. आतून कसा आहे तो मी तिथे लोकांना दाखवला, आणि त्या व्हिडिओला आता मिलियनच्या वर आहेत व्ह्यूज, त्यामुळे तो व्हिडिओ प्रचंड चालला तसा. आणि मग मला लक्षात आलं की सामान्य माणसांना ज्या गोष्टींबद्दल प्रश्न असतात ते प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून जर समजा सोडवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ जास्त चालतात. आता ताज झालं, मग ताज सारखंच आणखीन काय आहे ते आता आम्ही शोधतोय, परंतु त्यासाठी खर्च पण तेवढा लागतो. एखादा स्पॉन्सर जर समजा आम्ही अप्रोच केला असता तर भेटलाय असता, परंतु आता नेक्स्ट टाइम बघूया. आता जर मी समजा दुबईला जाऊन जर दुबईची लाईफ दाखवली तर तेही व्हिडिओ चालतील, पण दुबईला जाण्या येण्याचा खर्च करल कोण, त्याच्यासाठी कोणतरी आपण पाहूयात आता काय. मग तुम्ही ताजमध्ये वगैरे गेला, ते आपल्या इथे म्हणतात, एक कुठला तरी मी असा व्हिडिओ पाहिला होता, ते म्हणे की मी फक्त मला बघायचं होतं म्हणजे तिथले लोक कशा स्टाईलने जगतात किंवा तिची मेंटॅलिटी काय असते, ती मेंटॅलिटी बघायसाठी मी फक्त माझा पहिला पगार ताजमध्ये घालवला होता. मग तुम्हाला असं काय दिसलं काय तिथं का नाही? आहे, म्हणजे मी तर म्हणेन की म्हणजे आपण जी लाईफ जगतोय त्या टाईपची लाईफ जगणारी शक्यतो तिथे लोक येत नाहीत. म्हणजे ज्यांचा पगार जर समजा 3-4 लाख रुपये महिना आहे त्या माणसांनी जर तिथे गेलं तर ठीक आहे, परंतु सामान्य माणसाने तिथे जावं एवढं पण काही नाही भारी. हेरिटेज आहे, जुनं आहे खूप, त्यामुळे एक फक्त क्रेज म्हणून वन्स इन अ लाईफ टाईम तुम्ही तिथे जाऊ शकता. परंतु खूपच काहीतरी वेगळंच भेटते मला,
म्हणजे सोन्याचे चमचे आहेत बा खायला असलं नाही की, किंवा मग गादीवर झोपलो तर मस्त निवांत येते झोप, असलं काय नाही. नॉर्मल जे आपले असतात लॉजिंग हॉटेल त्या टाईपच आहे, फक्त ते आता हेरिटेज आहे आधीपासून ते आहे, समजा 7 स्टार आहे, तर त्यामुळे कदाचित तिथल्या प्राइजेस आणि इंटरनॅशनल आहे, वेगवेगळ्या देशातले फूड मेनू आहेत ते तुम्हाला तिथे भेटतात. परंतु आता तिथे नाश्ता अनलिमिटेड होता समजा. आता आपल्याला अनलिमिटेड मग असते दणका की ज्या वस्तू आपण नाव अरे काय काय गोष्टी आहे, असं तसं इटालियचं बिटालियचं तर बघू खाऊन, पण नाही आपल्याला नाही जाते. म्हणजे तू आपण जर म्हणलं की इटालियन आहे तर खूप खातो बा, नाही जात जास्त, कारण सवय नसते आपल्याला. तरी आम्ही जेवढे पदार्थ होते कुठलाच पदार्थ सोडला नाही, आवडो न आवडो म्हणलं टेस्ट तर करायचं. परंतु आता नंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही 2 दिवस तो नाश्ता केला, तिसऱ्या दिवशी आमची इच्छा होत नव्हती वर जाऊन करण्याची. म्हणजे क्रेज किती दिवस होती ती, 2 दिवसाची होती. पण ते जर समजा आपण एकंदरीत त्या रूमचे चार्जेस वगैरे जर पाहिले 35-40 पासून स्टार्टिंग येते ती, मग आता 40,000 रुपये नाईटचे तुम्ही तिथे देत आहात, खरंच वर्थ आहे का ते? एखाद्या माणूस जर समजा असं नॉर्मल जर असेल तर 40 मध्ये तो इकडे 3-4 महिने किराणा बिराणा सहज त्याचा होऊन जाईल. तर मग खरंच त्या गोष्टीची तेवढी गरज नसते. पण जर समजा आहेतच पैसे आणि जर समजा बघायचंच असेल तर मग एखाद्या वेळेस फक्त सामान्य माणसांसाठी ठीक आहे. पण जर आता आपला पेमेंटच 10 लाख आहे तर मग तुम्ही जाऊ शकता तिथे. आता प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, कारण पण असं काही एकदमच वेगळं आहे अशातलं पण नाही. देशाविदेशातले लोक तिथे तुम्हाला पाहायला भेटतात, पण ते तुम्हाला बाहेरही पाहायला 5 मिनिटाचा एक्साइटमेंट, ते काय आपल्याला काही बोलणार नाहीत इथे येऊन फक्त. त्यामुळे फक्त तिथे रूम मध्ये झोपण्यासाठी आणि तो अनलिमिटेड नाश्ता करण्यासाठी, कारण तिथे जेवण पण नसतं इन्क्लुडेड त्याच्यामध्ये, ते फक्त तुमचं नाईट आणि ब्रेकफास्ट असतो. तर तेवढ्यासाठी मग तुम्हाला 40,000 देणार. आणि तिथं ताजमध्ये बसून जर समुद्र पाहायचा असेल त्याचं मग एक्स्ट्रा लागतो चार्ज, कारण सी फेसिंग व्ह्यूच्या जास्त असतो तिथे रेट. त्यामुळे मग हे असलं, मी म्हणेल की आता नेक्स्ट टाइम जर समजा माझा स्वतःचा जरी पगार किंवा आता मी जर समजा 5 लाख रुपये जरी महिन्याचे कमवले तरी मी नाही जाणार ताजमध्ये, कारण आपल्याला पैशाची किंमत माहिती आहे. म्हणजे ते 40,000 रुपये मी इकडे दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी इन्व्हेस्ट करू शकतो नक्कीच. आणि ज्यांच्याकडे जर समजा ते लहानपणापासूनच पैशामध्ये खेळलेले तर त्यांना नाही वाटणार, पण सामान्य माणसाला नाही होत, नाही जाऊ शकत माणूस. आता तुम्ही आता ते मध्ये स्टॅमरिंगचं बद्दल बोलले होते, त्याच्याबद्दल मला मुद्दाम विचारायचं की म्हणजे आयुष्यामध्ये अशक्य असं काहीच होत नाही. म्हणजे तुम्ही स्वतः एक्झाम्पल आहे त्याचं, स्टॅमरिंगचा तो प्रॉब्लेम किंवा जो इश्यू आहे तो असून सुद्धा युट्यूब मध्ये बोलण्याच्या माध्यमातून एवढं तुम्ही हे करताय, तर त्याच्याबद्दल काय, म्हणजे ते एक मोटिवेशनच असल्यासारखं आहे. म्हणजे तिथे तर रिसर्च आधी माणसाने करायला पाहिजे, कारण आपल्याला जर एखादा आपण स्टॅमरिंग म्हणजे एक रोगच आपण कन्सिडर करूयात, कुठला जर समजा रोग असेल त्याच्यावरती इलाज असतो, फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे. आता स्टॅमरिंगचा आता चंद्रपूरला इतकं काही नव्हतंच माहिती, त्यामुळे मग ते आणि घरच्यांनी पण काय असा एवढा विचार केला नाही. त्यांना असं वाटलं की होऊन जाईल कालांतराने, म्हणजे लग्न लावून द्यायचं मग सुधरल बहा या टाईपचं होतं ते, की होऊन जाईल. पण ते नाही झालं, वाढत गेलं ते. जर समजा मी शाळेमध्ये असताना जर समजा प्रॉपर ट्रीटमेंट घेतली असती तर कदाचित मी म्हणजे तेव्हापासून माझं आयुष्य कदाचित बदललेलं असू शकलं असतं. पण ते म्हणजे आपल्याला तेवढी माहिती नसते आणि घरचे पण सामान्य मध्यमवर्गीयच आहेत, त्यामुळे त्यांनाही काही या गोष्टींबद्दल फारसं माहिती नव्हतं, त्यामुळे त्यांनी काही लक्ष दिलं नाही. इथे मला तो मित्र भेटला, त्याने सांगितलं, तेही त्याचा प्रॉब्लेम होता आधी तसा. त्यानंतर मग मी तिथे जाऊन चेक केलं. त्यामुळे मी जे स्टॅमरिंग वाले लोक आहेत त्यांना मी सांगेन की भारती विद्यापीठामध्ये स्पीच अँड ऑडिओ थेरपी नावाचं एक डिपार्टमेंट आहे. तिथे अशा प्रकारचं समजा जर समजा तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती थेरपी होतात. स्टॅमरिंग म्हणजे समजा अटकणे बोलताना. आणि दुसरा एक प्रॉब्लेम असतो विद्यार्थ्यांना की जर समजा मुलगा आहे तर त्याचा आवाज थोडासा त्याचा लो टोनचा असतो, मुली सारखा असतो आवाज, तर त्याची देखील तिथे ट्रीटमेंट करतात. त्यामुळे आधी जर समजा आपल्याला, आणि आता तर नेट आहे तर सगळेजण नेटवरती सर्च करतात असं आहे काय करावं, तर ते उपाय तेव्हा सहजासहजी आता सापडतात. पण आपल्या वेळी म्हणजे लहान असताना तेव्हा काही इंटरनेट वगैरे नव्हतंच, तर त्यामुळे कदाचित असू शकतं की तेवढी माहिती भेटली नाही.
पण तेच जर समजा आताचे आहेत मुलं आणि आताचे पालक पण सजग असतात, काही जर असेल लगेच याच्यावरती काय करता येईल ते सर्च करतात आणि उपाय केला जातो. पण ज्यांना समजा माहिती नसेल आणि व्हिडिओ बघत असाल तर असं म्हणजे स्टॅमरिंग वर तरी इलाज होऊ शकतो आहे आणि नॉर्मल गोष्ट आहे, ते समजा होऊन हा. रिकव्हरेबल आणि आहे. ते न्यूनगंड असतो, हा, म्हणजे मला तेच न्यूनगंड म्हणायचं की- जर समजा आपल्या याच्यात आला तर आता मी समजा बोलताना अटकतोय हा. तर बरेच लोक मला म्हणतात की अरे लाजाळू आहेस तू, खूपच शाय आहेस. तर ते शाय असण्यामागचं मूळ कारण ते आहे. ते असतं. आता मी जर समजा बोलताना अटकतोय, हा. आता 4 लोक आले, आता जा रे बाबू बोल तिथे जाऊन. हा. आता मग लहानपणी समजा मी गेलो 1-2दा बोलायला तिथे आणि मी अटकलो तर मग ते हसतात, अरे हसायला आहे. तर मग ते मग न्यूनगंड, अरे आपण जर गेलो आणि बोललो अटकलो तर मग हसतील, त्याच्यामुळे मग ते जे आहे वाढत जात की मग नकोच, बोलणंच नको. त्यामुळे मग ते सवय लागली मला की नकोच, बोलणंच नको. त्यामुळे मग ते लहानपणापासून इंजिनिअरिंग पास होईपर्यंत तीच सवय होती म्हणजे की नाही आपलं जे क्लोज फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबतच मी फक्त होतो जास्त ओपनली, बाकी सगळ्यांसोबत कमीच होतो हे बोलत. मग ती सवय एकदा डेव्हलप झाली की मग ती सवय ब्रेक करणं कठीण असतं. पण जर समजा जे माझे क्लोज फ्रेंड सर्कल आहेत त्यांना विचारा की मी शाय आहे की कसा आहे, परंतु नॉर्मली मी शांतच असतो, जास्त काय नाही बोलत आपलं. आणि जास्त न बोललेलंही कधी कधी चांगलंच असतं. जेवढं समजा कामाशी काम आहे तेवढं फक्त, परंतु जेवढे तुम्ही बोला तेवढं चांगलं बोला. नाही तर तुम्ही 2 शब्द बोलताय आणि त्याच्यातूनही टोमणे मारताय लोकांना, तर तसं नका करू. आणि हे म्हणजे मला हे पण म्हणायचं होतं की तुमच्याकडे ते म्हणजे बोलणं हा तुमचा सध्या स्किल आहे, त्याच्यामध्ये एवढे प्रॉब्लेम असून तुम्ही त्याच्यामध्ये करिअर केलंय आणि ते उत्तमरित्या करत आहेत, म्हणजे हे पण ऍस्पायरिंग आहे. कारण लोकांना माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, गाडी नाही, हे नाही, त्याच्यामध्ये अटकतात सगळे. पण तुमच्या ती गोष्ट कुठेतरी पॉझिटिव्ह आहे. हा, म्हणजे प्रत्येकाने तो आपला पॉझिटिव्ह पॉईंट शोधला पाहिजे तसा. कारण बरेच विद्यार्थी असे पण आहेत की अपंग असतात पण तरी सुद्धा त्यांची शरीरयष्टी दणक्यात असते. म्हणजे माझा एक मित्र आहे, हर्षल नाव आहे त्याचं, त्याला एक पाय नाहीये, ऍक्सिडेंट मध्ये त्याचा पाय होता गेलेला, परंतु तो मॉडेलिंग करतो. तर ज्या मुलाला पाय नाहीये तो मुलगा मॉडेलिंग कशी काय करू शकतो, हा तर एक पहिला प्रश्न. तर तो म्हणजे बाईक पण तो व्यवस्थित चालवतो आणि त्याची फिटनेस जर बघितला तर आपल्यापेक्षा म्हणजे असे ऍप्स वगैरे प्रॉपर बॉडी बिडी बायसेप बिसेप, म्हणजे एखादी गोष्ट आपल्यामध्ये कमी असणं हे कारण झालं. कुठलीच गोष्ट तुम्हाला काहीतरी अचीव करण्यापासून कधीच रोखू शकत नाही, फक्त ते करण्याची इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं असतं. इच्छाशक्ती जर नसेल तर मग तुमच्याकडे सगळं काही असलं तरी सुद्धा तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे. आणि आता नवीन जे कॉन्टेंट मध्ये येत आहेत युट्यूब मध्ये वगैरे मुलं वाढत आहेत, त्यांना काय सल्ला द्याल किंवा तुमच्या एक्सपिरियन्स नुसार त्यांच्याबद्दल काय आहे तुमच्याकडे म्हणजे सांगण्यासारखं? फक्त युट्यूब मधून पैसा भेटतो इतकी गोष्ट लक्षात ठेवून जर समजा युट्यूब कडे येत असतील लोक तर मग जरा कठीण असतं. कारण त्यांचं म्हणजे मेन उद्देश काय आहे, फक्त पैसा की पैसा. आता मी जेव्हा स्टार्ट होतं केलं तेव्हा मला पैसा भेटेल की न भेटेल हे मला माहित पण नव्हतं, पण मी ते स्टार्ट केलं. का हो, तर मला ती इच्छा होती करण्याची, कंटेंट होता, आवड होती आणि मला असं वाटलं की आपण करू शकतो, त्यामुळे मी आलेला होतो. परंतु आताचे जे आहेत समजा बरेचसे मुलं तर त्यांना असं वाटतं की युट्यूब मध्ये पैसा आहे आणि काय करावं लागतं, व्हिडिओ तयार करायचा, अपलोड करायचा, लगेच पैसा. पण तेवढं सोपं नसतं. कारण त्या गोष्टीमुळे झालंय कसं, घराचं दार ठोठावलं की प्रत्येक घरामध्ये कंटेंट क्रिएटर असताना तुम्हाला आता दिसत, प्रत्येक घरामध्ये कंटेंट क्रिएटर आहे. तर मग सगळ्यांना जर समजा एवढा पैसा भेटत गेला आणि सगळेच जर कंटेंट क्रिएट करत गेले तर मग कंटेंट बघल कोण? त्यामुळे आधी तर स्वतःकडे बघणं गरजेचं असतं की माझ्याकडे खरंच कंटेंट आहे का, मी ते करू शकतो का, आणि करायचं असेल तर करा. आणि आपली जी फील्ड आहे समजा ते प्रत्येकाची असते. कुणी इन्फॉर्मेशन चांगली देऊ शकतं, कुणी शिकवू शकतं चांगलं, कुणी ब्लॉगिंग चांगली करतं, कुणी कॉमेडी छान करतं, कुणी समजा म्युझिक असेल तिकडे पण ते करू शकतात. आता मला जर म्हणलं की ब्लॉगिंग कर डेली तर मी ते ट्राय करून बघितलं पण नाही जमत, कारण ती स्किल नाही आहे माझ्यामध्ये. तर प्रत्येकाने आपली स्किल ओळखून त्यानुसार जर समजा व्हिडिओ तयार केले, कॉन्टेंट तयार जर केला तर तो लोकांना जास्त आवडू शकतो. आणि पेशन्स गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही लगेच स्टार्ट केलं आणि पहिल्या महिन्यात तुम्हाला इन्कम भेटेल अशी अपेक्षा ठेवायची नाही. माझा एक मित्र आहे, जापानला असतो तो, अंकित. त्याला म्हणजे नोकरी वगैरे आहे आणि तो फक्त आवड म्हणून ब्लॉगिंग असतो करत. तर तो देश विदेशामध्ये असतो समजा, त्याची कंपनी, त्याचा जॉबच त्या टाईपचा आहे की त्याला फिरावं लागतं. तर त्याने मग ते ब्लॉगिंगचं स्टार्ट केलं होतं चॅनल.
तर पहिले 3 वर्ष त्याच्या चॅनलवर 2000 सबस्क्रायबर सुद्धा नव्हते. अच्छा. पहिले 3 वर्ष. आणि तो ब्लॉग तर समजा आठवड्यातून 1-2 तो टाकत असायचं की आज आपण टर्कीमध्ये आलो, जपानमध्ये आलो, इथं असं आहे, तसं आहे, तसं आहे. परंतु तरी सुद्धा तो टाकायचा. म्हणजे 3 वर्ष 1 रुपया पण त्याला युट्यूब कडून भेटला नाही, पण तरी तो टाकत होता. आणि त्यानंतर मग त्याचा एकच व्लॉग एवढा खतरनाक चालला की डायरेक्ट आज त्याचे आता काल परवा 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्याचे. त्यानंतर मग त्याला इन्कम पण बऱ्यापैकी स्टार्ट झालं. कारण एक ब्लॉग जर समजा तुमचा चालला आणि सबस्क्रायबर वाढले तर बाकीचे व्हिडिओ चालतात. परंतु 3 वर्ष त्याने ते पेशन्स ठेवले. तर तेवढे पेशन्स आपल्यामध्ये आहेत का? पण त्याला जॉब होता म्हणून तो ते पेशंट ठेवू शकला. परंतु आपण जर फक्त पैसा कमवणे या उद्देशाने जर युट्यूब कडे आलो तर आपण तेवढे पेशन्स ठेवू शकत नाही. माणूस 2-3 महिने ट्राय करतो, अरे हे नाही होऊन राहिलं, जाऊ द्या, बंद करून टाकतो. तर मग तसं जर असेल तर मग नका करू युट्यूब. म्हणजे फक्त पैसा कमवण्याच्या उद्देशाने येत असाल तर या, पण मग त्यासाठी पण पेशन्स ठेवणं गरजेचं आहे आणि तेवढी प्लॅनिंग लागते. कारण आपण बरेचसे चॅनल आताही बघतो की त्यांचं प्रॉपर म्हणजे स्टोरी, स्क्रिप्टिंग सगळं तयार असतं, आपल्याला काय काय करायचं आहे आणि ऑलरेडी त्यांनी तेवढी इन्व्हेस्टमेंट केलेली असते. मग तेवढं जर समजा तुमचं असेल तर या, परंतु होतकरू म्हणून जर येत असाल तर मग पेशन्स ठेवा आणि कंटेंट तयार ठेवा आणि कन्सिस्टन्सी गरजेची असते. तेवढी जर असेल तर मग होऊ शकतं. अच्छा, ठीक आहे. तुम्ही महारथीमध्ये आल्याबद्दल मी पवन तुमच्या मनापासून आभार मानतो. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता सांगा. म्हणजे नाही, खूप छान आहे. एकतर हे सेटअप बघूनच दिल खुश झाला माझा. कारण आम्ही म्हणजे मी होतकरू कॅटेगरी मधला आहे युट्यूबवर. आमचं काय असं सेटअप बिटअप नाही. मोबाईल घेतला की कर रे ऍक्टिंग बा कर. एक इंटरव्ह्यू तर मी फुटपाथवर उभा राहून घेतलेला आहे. आमचे मित्र आहेत, यावर्षी एमपीएससी म्हणून त्यांचं सिलेक्शन झालंय, खांडेकर म्हणून. तर त्यांचाही एक एक्सपिरियन्स मला शेअर करायचा होता. तर त्यांचा इंटरव्ह्यू मी फुटपाथवरती होता घेतला. का तर प्रॉपर स्टुडिओ नाही, मग कुठे स्टुडिओमध्ये जा, कुठे करा. कारण शेवटी मला असं वाटतं की बा कंटेंट जर असेल तर लोक बघतात. तोही व्हिडिओ चांगला चालला. परंतु याचा अर्थ असा नाही की सोप्यावर बसून इंटरव्ह्यू घेऊ नये. कारण इथे जर समजा प्रॉपर जर सेटअप असेल तर एक वेगळा इम्पॅक्ट नक्कीच पडतो आणि प्रोडक्शन व्हॅल्यू आणि आपण त्या गोष्टीबद्दल किती सिरियस आहोत हे दिसून येतं. त्यामुळे एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि मी सुद्धा आता असा विचार करतोय की नाही एवढं तर छोटं फार म्हणजे आपल्याला करता येईल की जर समजा कुणी पाहुणे आणले तर त्या पाहुण्याला थोडं बरं वाटलं पाहिजे की नाही आपलं काहीतरी चांगलं आपण देतोय इंटरव्ह्यू. आणि एक्सपिरियन्स छान होता आणि इथे मला बोलवलं त्याबद्दल खरंच आभार तुमचे. आणि सर्व प्रेक्षकांनी ज्यांनी आतापर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर एवढा मोठा व्हिडिओ बघितला त्याबद्दल प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. आणि महारथीला सबस्क्राईब करा. कारण पोट्ट्यानं बहुत खर्च केलाय व्हा आणि एवढं सोप्यावर बिप्यावर बसून जर ठेवत असाल आणि तुमचे जर समजा कोणी मित्र असतील का ज्यांना असं वाटत असेल का आपणही पॉडकास्ट देऊ शकतो तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. म्हणजे तुम्ही जर स्वतःच्या लाईफ मध्ये काहीतरी असं अचिव्हेबल केलं असेल आणि लोकांना जर समजा मोटिवेट करू असं जर समजा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. ते तुमचा देखील इंटरव्ह्यू नक्कीच घेतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ आवडला असेल तर आपलं मेन असतं. कारण तेवढे हुशार आहेत आजकालचे लोक. आवडला असेल तरी सुद्धा सबस्क्राईब करत नाहीत. एक व्हिडिओ जर समजा चांगला वाटला तर आजकाल कोणीही सबस्क्राईब करत नाही. कंटिन्युअसली 2-4 व्हिडिओ जर समजा चांगले वाटले तर सबस्क्राईब करत आहेत. आधी सोपं होतं, आता सबस्क्रायबर मिळवणं खरंच कठीण झालेलं आहे. जीवन भाईला तुम्ही आतापर्यंत बघत आला म्हणजे एकदम कॉमेडी. आज खूप सिरियस गप्पा मारल्यात आम्ही. म्हणजे म्हटलं थोडस कधी कधी एवढं डीप म्हणजे आता लग्न झाले तर सिरियस व्हावं लागतं. नाही तर सगळं मजाक मध्येच आयुष्य गेलं असं व्हायचं. आणि नॉर्मली माझ्या व्हिडिओ मध्ये मी गमतीदार त्यामुळे काही गोष्टी मला असं वाटलं की जेन्युअनली लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यामुळे थोडस गंभीर घेतलं आपण. पण तुम्ही जास्त गंभीर नका हो. ठीक आहे, चला. ओके.